हे बघा, हे आपले वांग्याचे मस्त काप तयार झाले. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची. दिसतंय की नाही फिश फ्राय सारखं. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. काय झालं बघा, आमच्या शेजारच्यांनी ना गावाकडून आलेला भाजीपाला वानवळा दिला आहे मला. कोथिंबीर, घेवडा, वांगी, परत शेवग्याची शेंग. तर ही 2 वांगी बघा मस्त ताजी आहेत. तर चला म्हटलं आज याची भाजी न करता वांग्याचे आज मस्त काप करते मी, कारण गावठी वांगी गावाकडची छान ताजी 2च आहेत, तर त्याचे मी काप करते मस्त. चला तर आता ह्याचे काप आधी करून घेते. कापून घेते. एरवी आपण दुसरी ती मोठी वांगी असतात त्याचे काप केले तरी चालतात, पण ही छान अगदी ताजी गावाकडची वांगी आहेत, त्याच्यामुळं म्हटलं चला आज ह्याचे काप करते मी मस्तपैकी. हे बघा किती छान आहेत अगदी वांगी आतून बघा. भरपूर होतील ह्याचे सुद्धा. 2 वांग्याचे पण काप पातळ असे जरा कापून घ्यायचे. शेवटचा भाग राहतो त्याचे जरा नीट कापता येत नाही, तर तो काही घेत नाही मी, थोडासा टाकून देते. हे कापून घेतले. आता हे मी पाण्यात घालून धुवून घेते जरा. हे बघा असं धुवून घेते. आणि काय करायचं, धुवून ना जरा हे पाणी निथळण्यासाठी एखाद्या कॉटनच्या कापडात थोडा वेळ ठेवून द्यायचे आपण, बाकीचा मसाला वगैरे काढीपर्यंत. म्हणजे त्याचं पाणी असं शोषून घेतं. ठेवून देते एकीकडं जरा ह्या पांढऱ्या कापडात गुंडाळून हे काप, म्हणजे त्याचा ओलेपणा पूर्ण शोषून घेतं ते कापड. त्याच बाऊलमध्ये मी आता मसाला घेते. मीठ घेतलं बघा. हे तिखट घेतलं घरातलं. हळद घेतली. अर्धा चमचा गरम मसाला घेतला, घरी केलेलाच आहे मी हा. आणि 1 चमचाभर बेसन पीठ घातलं. आणि ह्यात मी 1-2 चमचे दही घालते. तुम्हाला दही नसेल घालायचं तर लिंबू पण पिळलं तरी चालेल. मी दही घालते. पाणी घालण्याऐवजी दही घातलं मी, कारण तो मसाला मिक्स करण्यासाठी थोडंसं लिंबू किंवा मग आपलं साधं पाणी तरी घालावंच लागतं ना, त्याऐवजी मी दही घालते. हे चांगलं मिक्स करून घेते थोडंसं पाण्याचा थेंब घालून. हे बघा मिक्स करून घेतलं हे चांगलं. आता मी बघा इथं थोडासा रवा घेते, 2 चमचे. आणि 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर घालते. आता कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल. माझ्याकडे आहे थोडंसं कॉर्नफ्लॉवर म्हणून मी घातलं. हे मिक्स करून घेते, जसं की आपण मच्छी वगैरे फ्राय करताना करून घेतो तसं. मंडळी, आता उद्याचा दिवस आहे लोकांना नॉनव्हेज खाण्यासाठी, तर मस्तपैकी असे मच्छी फ्राय वगैरे करून खातात. माझ्यासारख्या प्युअर व्हेजिटेरियन लोकांनी काय करायचं, मग असे मस्त आम्ही वांग्याचे वगैरे काप करून खातो. तर बघा आता हे वांग्याचे काप मी मस्त करते. तुम्हाला अगदी हुबेहूब मच्छी फ्रायसारखेच दिसतील हे. हे बघा हे असे तो मसाला लावून त्या कापांना रव्यामध्ये परत असं मिक्स करून घ्यायचं. पॅनमध्ये तेल घालते. अगदी थोडंसं तेल घालून सुद्धा सगळे फ्राय होतात हे वांग्याचे काप. घालून घेते ह्यात. काही वेळ पण नाही लागत त्याला व्हायला, आणि छान लागतात जेवणाबरोबर अगदी तोंडी लावायला असे काप. जसे आपण सुरणाची करतो, बटाट्याच्या काचऱ्या करतो, परत कोणी कोणी दोडक्याच्या पण करतं. छान होतात तोंडी लावायला असे काप. दुसरी बाजू शेकून घेते चांगली. चवदार लागतात आणि छान लागतात काप जेवताना तोंडी लावायला.
चांगल्या दोन्ही बाजू शेकू द्यायच्या. खूप तेल घालायची गरज नाही, कमी तेलात पण होतात हे. हे बघा आता या दोन्ही बाजू शेकल्या. थोडा वेळ साईडला असे उभे लावून घेते, म्हणजे दुसरे टाकता येतील ना. दुसरे टाकून घेते. 2 मध्यम वांग्याचे पण बघा किती काप झाले. ते बाजूचे काढून घेते. थोडेसे राहिलेत ना अजून, ते पण घालून घेते. थोडंसं तेल घालते. हे बघा, हे पण झाले शेकून चांगले वांग्याचे काप. मस्त दोन्ही बाजू चांगल्या आलटी पलटी करून भाजून घ्यायच्या. मंडळी, तुम्हाला हे वांग्याचे काप कसे वाटले कमेंट करून सांगा. आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉन